नमस्कार. आज आपण एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांचा आवाज 15व्या शतकात जितका बुलंद होता तितकाच तो आजही आपल्या मनात घुमतो. हो, आपण बोलतोय संत कबीरांविषयी. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण कबीरांना जर समजून घ्यायचं असेल तर ह्या प्रश्नाच्या उत्तरातच त्यांची संपूर्ण कहाणी दडलेली आहे. चला तर मग याच प्रश्नाचा धागा पकडून पुढे जाऊया. चला, आपण जरा वेळेत मागे जाऊया. कल्पना करा 15व्या शतकातल्या भारताची. एक असा काळ जिथे धार्मिक तणाव अगदी शिगेला पोचला होता. म्हणजे तो काळच असा होता की समाज जणू काही धर्मांच्या भिंतींमध्ये विभागला गेला होता आणि याच सामाजिक पार्श्वभूमीने कबीरांचं आयुष्य आणि त्यांचा जो संदेश आहे ना तो घडवला. आणि अशाच वातावरणात कबीर एक असं व्यक्तिमत्व म्हणून समोर आले जे या दोन पूर्णपणे वेगळ्या जगांना जोडण्यासाठी अगदी योग्य ठिकाणी होते. जणू काही ते जगाला जोडणारे विणकरच होते. आता इथे एक सगळ्यात रंजक गोष्ट समोर येते, ती म्हणजे कबीरांची पार्श्वभूमी. बघा, त्यांचा जन्म झालाय का मुस्लिम कुटुंबात, पण त्यांचे गुरु होते हिंदू रामानंद, आणि त्यांचा प्रभाव कबीरांवर खूप खोलवर होता. त्यामुळे काय झालं तर ते बरोबर हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीच्या एका अनोख्या संगमावर येऊन उभे राहिले. किती विलक्षण गोष्ट आहे ही. मग असं काय होतं त्यांच्या विचारात ज्यामुळे कबीर या धार्मिक ओळखीच्या पलीकडे बघू शकले? चला शोधूया. त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा केंद्रबिंदू होती निर्गुणी परंपरा. आता ही परंपरा म्हणजे नेमकं काय? तर यानुसार देव कोणत्याही एका रूपात किंवा कर्मकांडात अडकलेला नाहीये. तो निराकार आहे, विश्वव्यापी आहे, सगळ्यांच्या पलीकडचा. या एका वाक्यातून सगळं काही स्पष्ट होतं. कबीरांचं ध्येय हे नेहमीच एकता निर्माण करणं होतं, आणि या ध्येयाचा पाया होता त्यांचं हेच निर्गुणी तत्वज्ञान. पण कबीर फक्त विचार मांडून थांबले नाहीयेत. त्यांनी आपल्या कृतीतून, आपल्या काव्यातून एकता आणि सुधारणाचा संदेश अगदी घराघरात पोहोचवला. भक्ती चळवळीचे ते एक महत्त्वाचे आधारस्तंभ होते. कबीरांनी त्या काळातल्या काही अगदी क्रांतिकारी विचारांना उचलून धरलं. त्यांनी कर्मकांडांपेक्षा थेट देवाशी जोडणाऱ्या भक्तीला जास्त महत्त्व दिलं. समानतेचा झेंडा फडकवला आणि जातीय व्यवस्थेवर तर अगदी सडेतोड टीका केली. आणि हे इतके मोठे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी शस्त्र कोणतं वापरलं? तर ते होतं साध्या सोप्या शब्दांचं. त्यांचे दोहे, रमैनी आणि पद यांसारख्या रचना इतक्या सहज होत्या की त्यांचे गहन विचार थेट सामान्य माणसाच्या मनाला जाऊन भिडले. आणि त्यांच्या काव्याचा आवाका आणि प्रभाव किती मोठा होता हे या एका गोष्टीवरून लक्षात येतं. त्यांचे शब्द इतके महत्त्वाचे ठरले की त्यांनी धर्माच्या सीमाही ओलांडल्या आणि थेट गुरुग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथात स्थान मिळवलं. चला तर आता या सगळ्याचा थोडक्यात आढावा घेऊया. कबीरांचं चिरस्थायी महत्त्व नेमकं कशात आहे आणि त्यांचा संदेश आजही इतका महत्त्वाचा का वाटतो आपल्याला? खरं तर त्यांच्या कामाने भारतीय समाज आणि आध्यात्मिक विचारांवर एक कधी न पुसणारा ठसा उमटवला आहे. त्यांनी जो एकतेचा संदेश दिला तो शतकांनंतरही तितकाच ताजा आणि तितकाच गरजेचा वाटतो. हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो, नाही का? की कबीरांचे जे 600 वर्षे जुने विचार आहेत ते खरंच आजच्या काळात सलोखा निर्माण करण्याची गुरुकिल्ली ठरू शकतात? त्यांचा तो शेकडो वर्षांपूर्वीचा संदेश थेट आजच्या आवाहनांशी जोडला जातो यावर नक्कीच विचार व्हायला हवा.